आज टपली बापा जरा शिवून. नाही समोताबाई, नाही तर 2-3 दिवस तर बापा पाण्यानं असं लावून ठेवलं होतं का बाहेर निघाले फट नाही भेटली. हो ना मंजुळा, 2-3 दिवस झाडच लावून ठेवलं होतं बापा, झाडच लावली होती जशी पाण्याची. हे दोघं तिघे बापले का घरीच होते बापा. फक्त मदन जाय दुकानात, इच्छे तर छत्री घेऊन जाय तो दुकानात. दोघं बापले का वावरात गेलेच नाही मग पाण्याचे. आज आता ऊन तपली तर आज गेले दोघे बापले का वावरात. मैचे हेडमास्टर बी गेले नाही 2 दिवस, पाणी होतं तर शाळेले गेलेच नाही, घरीच राहिले. मग घरीच राहून हे बनव मंजुळा ते बनव मंजुळा, बापा 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 काय दिवसभर मला बनव हात रिकामा नाही. वडेच बनव, भाजीच बनव, पापडच तर हेच कर, 10 वेळा 3 वेळा चहा. पाण्याचं खाऊशाही लागते हो समोताबाई पाण्याचं. भजे वडे हो आम्ही बी बनवले होते काल. बिंदूनं बनवले होते, पोराई म्हणे बनव आई म्हणे भजे. बनवले होते काल भजे, चटणी मस्त खाल्लं. तुमच्या इथे भजे आणि मा इथे भजे लय फरक आहे समोताबाई. तुमच्या इथं तर बनवले असं साधे सुधे, पण म्या पनीरचे भजे बनवले अलग. आणि मग पालकचे भजे बनवले अलग. आणि मग अजून काय म्हणते त्यानं, मग मशरूम आणलं, मग मशरूमची भाजी केली. लय काही बनवलं बापा. हो तुम्ही मोठे लोक बापा, आम्ही साधं सुधाच खातो बनवून. घ्या काकू चहा. हो बिंदू, याच्यात इलायची टाकली, अद्रक टाकलं आणि चहाचा मसाला टाकला. चहाचा मसाला? हो चहाचा मसाला भेटते ना, कसा मस्त चहा बनते, 1 नंबर चहा बनते. मसाला टाकून चहा बनवायचा. काऊन तू नाही वापरत घरी चहाचा मसाला? नाही आम्ही तर फक्त मी अद्रक टाकलं बा. इलायची कधी कधी टाकतो ना, कधी कधी नाही टाकत. नाही बाबा, मले अद्रक इलायची आणि चहाचा मसाला टाकल्याशिवाय मला चहाच नाही पसंत पडत. मी टाकतोच. पण काकू म्या नाही टाकलं बा चहाचा मसाला, अद्रक टाकलं, चहापत्तीनं साखर दूध. घ्या ना चहा. आण दे बापा आता दे. तर काय आता घरचं सगळ्याच्या घरी सारखंच थोडी राहते. मग घरच्या आणि सगळ्याच्याच घरी राहीन काय. घ्या त्या बाई चहा. हे घरसोई कधी केली वा मंजुडा? हे घरसोई म्या नाही केली समोताबाई घरी. हे माहेरून आली माझ्यासाठी, वडिलांना दिली आणून. असं काय त्या वडिलांना केली नाही? हो समोताबाई, माहेर बिला श्रीमंत आहे ना, आणि इथं बी श्रीमंतच आहे. माहेर श्रीमंत आहे तर त्यानं मला श्रीमंत घरीच दिलं. तर मला इथंही काही कमी नाही आणि तिथंही काही कमी नाही. बापरे झालंय चालू. चल अंदर चल मंजुळा ये. बिंदू हे कप घेऊन जावा. हो आता बाई. समोताबाई आता तुम्ही म्हणसान का आता तर काही सण नाही वार नाही, तरी वडिलांना एवढी मोठी सोन्याची गरसोई कशी मला पाठवली? हो कशी पाठवली? आता तर सणवार नाही व, कशी काय पाठवली बाबा? समोताबाई पाहून घ्या, असं आहे काही माय वडील आहे ना, आई वडील भले श्रीमंत आहे, सणवार काही नाही पाहत ते. त्याला जेव्हा मन केलं, जेव्हा मनात आलं तेव्हा मला काही ना काही भेट वस्तू पाठवतच राहते. महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात काही ना काही, एखाद्या महिन्यात तर 2-2 वेळा बी होते. काही ना काही भेट वस्तू पाठवतच राहते. आणि त्या बी हलक्या पलक्या नाही, महागड्याच पाठवतच राहतात. आणि माहिती हे हेडमास्टर हे बी घेऊन देतच राहतात. मला कायची कमी नाही समोताबाई, काय कमी नाही. घय मापाशी आहे. आई वडीलही देतात टिकून, हे बी श्रीमंत, आणि इकून हेही देतात घेऊन, हे बी श्रीमंत. बिंदू तुझे वडील नाही देत का हो काही भेट वस्तू? तुझे वडील म्हणा, ललिताचे वडील, तुमचे मायबाप नाही देत का तुम्हाला भेट वस्तू अशा काही? माय वडील तर देतच राहते बापा, देतच राहते. नाही मंजुळा काकू नाही देत, माय आई वडील नाही देत बा एवढ्या भेट वस्तू. कधी देतात दिवाळीले. असं, आणि ते बी हलक्या फुलक्या साड्या देऊन देत असं नाही. माय तर माय आई वडील नाही, माय आई वडील तर असे श्रीमंत आहे का दिवाळीले बी सोन्याची वस्तू आणि एक भारी भरकम साडी, 10-20 हजाराच्या वर तर साडी, खाली साडी घेतच नाहीत माय आई वडील. 10,000च्या वरतच साडी राहते माय दिवाळीची. चांगलं आहे ना काकू. गरीब परिस्थिती आहे नाही तुझ्या आई वडिलाची, आणि ललिताच्या आई वडिलाची परिस्थिती तर त्याच्याहून गरीब आहे नाही. त्याच्यानं तर नासूकला बिस्किटचं पुढाही नाही घेणं होत असं नातवासाठी नाही. समोताबाईनं सुना पाहिल्या, पण गरीबच आहे गड्या. ती नाही सुना गरीब आहे नाही हो समोताबाई, ती नाही सुना आई वडिलाच्या घरी गरीबच आहेत. हो मंजुळा काकू, माया आई वडील, बिंदुताईचे आई वडील गरीब जरी असले, हाय गरीब आहे, आमचे माहेर गरीबच आहे. पण का नाही मंजुळा काकू, आमच्या आई बाबांना आम्हाला प्रेम करणं शिकवलं, कुटुंबावर प्रेम करणं शिकवलं, आणि एकत्र कुटुंबात कसं राहायचं हे शिकवलं, आणि संस्कार शिकवले. तोच मोठा दागिना आमच्यासाठी. हो मोठं बोलायला काय जाते. हो चाल समोताबाई, जातो आता बापा घरी. आज लय बसली तुझ्यापाशी. हेडमास्तर येतील घरी तर अजून ओरडतील कुठे गेली करून. ते आले म्हणजे मी घरीच पाहिजे त्याले. ललिता धैर्य बेटा, ललिता. अमाय येतं ललिताचे वडील होय गडे. मी म्हणतो का फेरीवालेच होय काय गडे. फेरीवाले वाणी आवाज देऊन राहिले, आवाज देत येऊन राहिले. बाबा तुम्ही या ना बाबा.
हो बेटा ललिता, तू आठवण येत होती म्हणून आलो. हो चांगलं केलं बाबा, आले तुम्ही तर. मला तुमची आठवण येतच होती. हो बेटा ललिता, हे घे, तू आईनं वावरातल्या ताज्या ताज्या पालेभाज्या पाठवल्या आणि शेंगदाणे गुडचे लड्डू पाठवले. घे. मा बाबा, ललिताचे वडील काय हे भेटवस्तू, अशी भेटवस्तू आणा लागते का पोरीसाठी? तुमची पोरगी मोठ्या घरची सून झाली तर काही भेटवस्तू आणा तेवढेच विचार करा. काही चांगली मोठी भेटवस्तू आणा. हे असं काय आहे? शेतातल्या पालेभाज्यानं शेंगदाण्याचा गुडचा गुड शेंगदाण्याचे लाडू. बापा, हे कोणती भेटवस्तू आहे? हे तर आमच्या घरचे गडी बी खात नाहीये. शेतातल्या पालेभाज्यानं शेंगदाणे गुडचे लाडू, आणि तुम्ही पोरीसाठी भेटवस्तू म्हणून शेंगदाणे गुडचे लाडू आणले. मंजुळा चुप बस ना, चुप राह ना. ताई, आम्ही गरीब आहो हे खरं आहे, पण महापशी पोरीले देवाले दागदागिने नाही आहे, सोनं चांदी नाही आहे, पण ह्या शेंगदाणे गुडच्या लाडवामध्ये एका बापाचं प्रेम आहे, एका बापाचा घाम आहे. कष्टानं पैसे कमावतो आम्ही आणि पैशानं आम्ही अनाज विकत घेतो ताई, आणि आम्ही पैशानं घाम गाडून पैसे कमावतो ताई, आणि प्रेमानं आम्ही पोरीसाठी आणतो. याच्यात काही दिखावा नाही आहे ताई, काही दिखावा नाही, काही कमीपणा नाही. जे आहे ते आम्ही दाखवतो. आम्ही दिखावा नाही करत ताई, आम्ही दिखावा नाही करत. मले महापोरीची आठवण आली, मापाशी जे होतं ते मी घेऊन आलो महापोरीच्या भेटीले. दुसरं काही नाही ताई, दुसरं काही नाही. आम्ही नाही आहे श्रीमंत, आम्ही गरीबच आहो. आम्ही जे देऊ शकतो तेच पोरीले देतो. आणि ताई, याच्यातच आमची आपुलकी आहे, याच्यातच आमची आपुलकी आहे. नाही भाऊ, तसं काही नाही. तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. जो बोलते तो बोलते, पण आज तुम्ही आम्हाला लय मोठी गोष्ट शिकवली भाऊ. मंजुळा, तुझे माहेर श्रीमंत असन, पण तुझ्या विचारात गरिबी आहे. आणि मंजुळा, हे पहा, माया सुनायचे माहेर जरी गरीब असलं ना, तरी त्याच्या माहेरच्या लोकांच्या विचारामध्ये लय श्रीमंती आहे, आणि त्याच्या संस्कारात बी श्रीमंती आहे. ललिता बी भांडत असन, कशी वागत असन, पण परिवारावर कुटुंबावर काही आली ना तर खंबीरपणे उभी राहते. ते बी परिवाराचा साथ सोडत नाही. ते बी मंजुळा, पैशानं घर सजवता येते, पण संस्कारानं घर टिकवता येते. संस्कार असले ना ते घर टिकते. सजावट काय आज नाही उद्या निघून जाते. भले माफ कर व समोताबाई, माही चुकत झाले. ललिता, मला माफ कर. मी नाही असं बोलायला पाहिजे होतो. सगळ्याची परिस्थिती अलग अलग राहते. मनानं श्रीमंत पाहिजे, पैशानं काय, मनानं श्रीमंत पाहिजे. पण ललिता, तुझे वडील मा वडिलापेक्षा बी श्रीमंत आहे. मीच गरीब आहे, माझे वडील गरीब आहे. समोताबाई, येतो मी. आम्हाला माफ करून द्यायचो. हो हो मंजुळा, काय गलत्या होत नाही का? चुकी सगळ्यांनाच होते. बोलता बोलता बोलली तू. आता काय मी धरूनच ठेवून का? हो ठीक आहे समोताबाई, आता येते ना हेडमास्टर. चालले मी. हो जाय. ललिता, घे थैली बाबाच्या हातून आणि चाल. मस्त बनव बरं. कायची भाजी आणली तर मस्त भाजी खोर, मिरचे कांदे टाकून मस्त भाकरी बनव, आणि ते लाडू बी आपण खाऊ मिळून मिसळून. चाल. हो आत्याबाई. भाऊ, तुम्ही नको वाईट वाटून घ्या ना. पैशाची श्रीमंती हे काही दिवसाचीच राहते, पण संस्काराची श्रीमंती हे जन्मभर टिकणारी राहते. हो बाई, ते तर आहेच.